नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख आज ईडी कार्यालयामध्ये हजर राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे. अनिल देशमुख यांचे वकील इंद्रपाल सिंग यांनी याबाबतची माहिती दिली. ऋषिकेश देशमुख यांना तिसरं समन्स बजावण्यात आलं होतं. त्यांनी 7 दिवसांचा वेळ वाढवून मागितल्याचं देखील कळतंय. ऋषिकेश देशमुख हे अनिल देशमुख यांचा मुलगा आणि त्यांना देखील ईडीनं चौकशीसाठी समन्स बजावलेलं होतं. मात्र आज ऋषिकेश देशमुख चौकशीसाठी ईडी कार्यालयामध्ये हजर राहणार नाहीत असं अनिल देशमुख यांचे वकील इंद्रपाल सिंग यांनी सांगितलंय. हे सध्या थेट जाऊयात. केंद्रीय मंत्री नारायण राणे बोलतायत. आघाडी सरकारच्या दुकानात मिळतात असाच एक धूर बारामतीला सोडण्यात आला. त्याला आवाजही नव्हता, धूरही नव्हता, वास होता. त्यामुळे लोक परत एकदा महाराष्ट्राच्या प्रदूषणा अधीन झालेले आहेत, प्रदूषण झालेले आहे. बऱ्याच दिवसांनी मी तुमच्या समोर येतो आहे का बरेच फटाके उलट सुलट पत्रकारांचे आवाज ऐकत होतो. त्यात गेले 2 दिवस संजय राऊत यांचा अग्रलेखही तुम्ही वाचला. देशामध्ये विधानसभा लोकसभेच्या काही पोटनिवडणुका झाल्या आणि या पोटनिवडणुकांमध्ये एक जागा हवेलीची, दादर हवेलीची अपक्ष उमेदवारांनी जिंकण्यात आली. शिवसेनेने मात्र डंका सुरू केला, आम्ही जिंकलो, महाराष्ट्राच्या बाहेर आम्ही जिंकलो. मग डंका पिटतायत सगळीकडे. मुद्दाम मी त्या उमेदवाराची निशाणी मागून घेतली तर त्या उमेदवाराची निशाणी फलंदाज बॅट घेऊन उभा आहे अशी ती निशाणी आहे. पण दुसऱ्यांच्या मुलाचे बारशे करायची सवय शिवसेनेला आहेच. तसं त्या डोलकर निवडून आला, आडेलकर, आणि त्याबद्दल शिवसेना आम्हाला मोठं यश मिळालं, आम्ही आता दिल्ली काबीज करणार. हे लिखाण करताना मला असं वाटतं भान नसणार त्या व्यक्तीला. रात्री जे करायचं ते दिवसा केल्यामुळे असा परिणाम होतोय का मला माहित नाही. संजय राऊत यांचा अहो आमचे 303 पेक्षा जास्त आहे, बहुमतात आहे मोदींचं सरकार. तुम्ही एक नाही तिथे धडक मारणार. धडक कशी असते माहित नाही वाटतं. दिल्लीला धडक मारायला आलं तर डोकं राहणार नाही जागेवर. डोक्याविना संजय राऊत दिसेल तिथे. आणि भारतीय जनता पक्षावर, मोदी साहेबांवर टीकेचा भडीमार चालू आहे. संपला आता यांचं म्हणे. अरे एक तर तुम्ही आता जे 56 आहात आमदार महाराष्ट्रात, ते मोदी साहेबांमुळेच निवडून आलेला आहात. अन्यथा 8च्या वर जात नाही तुम्ही. अनेक वृत्तपत्रांनी अनालिसिस केलं, त्याच्यात 8च आकडा होता. ही मोदींची मेहरबानी. तेव्हा युती केली आणि मग गद्दारी केली आणि मुख्यमंत्रीपद मिळालं. हेच मुख्यमंत्री आता काय बोलतात मला काय कळत नाही. पत्रकारांना त्यांची भाषा कळते. TV 9 असेल कुठेतरी, त्यांना तर फारच कळते. चौफेर फटकेबाजी आणि ती उद्धव ठाकरे. अरे काय शब्द सुचत नाही. चौफेर फटकेबाजी मीडियाने सांभाळलाय काही लोकांनी.
काय झाली चौफेर फटक्याबाजी बारामतीला गाडीतून उतरे, समोर अजित पवार आले, हात मिळवला, सेम टू यू. पवार साहेब, मला कळलं नाही सेम टू यू कशाबद्दल बोलले. सध्या महाराष्ट्रात बऱ्याच धाड पडत आहेत, बऱ्याच जणांना नोटीस जात आहेत, बऱ्याच जणांचे जप्त होत आहे, बरेच जण वेटिंग लिस्टवर आहेत. त्यामुळे सेम टू यू बोलले का मला माहित नाही, आहे तुमच्या पाठोपाठ आम्ही, असं सांगायचं असेल कदाचित. काय कौतुक हो. मी मुद्दाम काही गोष्टी उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री यांनी काही दिवसापूर्वी पवार साहेबांबद्दल हे सरकार बनायच्या अगोदर जे उद्गार काढले ते मुद्दाम वाचून दाखवतो. म्हणजे हे कुठल्या प्रवृत्तीचे आहेत. मुख्यमंत्री पदावर बसवलं म्हणून पलटी खाल्ली, निष्ठा विकली. बघा वाक्य, पवार साहेबांना विनंती आहे, धरणाच्या आतमध्ये अजित पवारांना नेऊ नका. काँग्रेस राष्ट्रवादी म्हणजे अधूमेंदूची लोक आहेत. प्रत्येक ठिकाणी सिंचनाचे प्रकल्प तुमच्या दिवट्यांनी कसे अर्धवट बांधून टाकले, कसे पैसे गेलेत हे जाऊन बघा, मुद्दाम बघा. उद्धव ठाकरे, पहिल्यांदाही शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे म्हणून आपण सर्व फिरलो, मी स्वतः फिरलो, तेव्हा हे तिकडे कृषी मंत्री होते. काय केलात तुम्ही पवार साहेबांना उद्देशून. काँग्रेस राष्ट्रवादी म्हणजे रिकामे डबके. उद्धव ठाकरे, शिवसेना प्रमुखांनी गद्दारीने कोणाच्या पाठीत खंजीर खुपसून सरकार पाडले नाहीत. उद्धव ठाकरे म्हणतात साहेबांनी नाही केले, खंजीर खुपसली नाही, पुत्रांनी केलं. बीजेपीच्या पाठीत खंजीर खुपसून गद्दारी करून मुख्यमंत्री पद मिळवलं आणि जगाच्या पाठीवर किंवा महाराष्ट्रात असा मुख्यमंत्री झाला नाही. आज धिंडवडे निघतायत, काय बोलतात, काय करतात, लोकांची काय. बारामतीला जायचा, एक शेतकऱ्यांचा तरी प्रश्नावर बोलावं. दिवाळी तोंडावर आल्या एसटी कर्मचारी 30च्या जवळपास मृत्युमुखी त्यांनी आत्महत्या केली आहे, त्यांच्याबद्दल बोलावं. हा राज्याची अवस्था काय आहे, काही बोलत नाही. टिंगल मस्करी खाली आहे तिच्या. सोनिया गांधीवर टीका करत बाहेर पडले, मग नाक घशात त्यांच्याच बरोबर सरकार बनवावं लागले. सोनिया गांधींनी तुमच्यावर लाथ मारली व तुम्हाला पक्षातून बाहेर काढले. सोनिया गांधींनी काढून टाकल्यानंतर तुम्ही लाचारीने पुन्हा त्यांच्याकडे गेलात. हे सगळं शरद पवारांना आहे ना. शरद पवारांसारखा लाचारपणा आमच्या रक्तात नाही. त्या शरद पवारांकडे लाचारीने जाऊन मुख्यमंत्री पद स्वीकारलं, हे बोललं होते मुख्यमंत्री व्हायच्या आत. आणि आता शरद पवारच आपले सर्व काही आहेत, त्यांच्यामुळे मुख्यमंत्री पद मिळेल असं उद्धव ठाकरे म्हणतायत. आणि तेव्हा टीका केली होती. अजित पवारांचे रडणे म्हणजे मगरीचे अश्रू. नशीब महाभारतात शरद पवार नव्हते, नाही तर तिथेही फोडाफोडी केली असती. शरद पवार हे लुडबुडे ज्योतिषी. बघा केवढी टीका आहे. आणि बारामतीला जाऊन किती कौतुक. हे कौतुक म्हणजे मुख्यमंत्री पद मिळालं ना, आणि आपली गुणवत्ता नसताना आपल्याला अजून टिकवतायत ना, आणि म्हणून कौतुक आहे, दुसरं काही नाही. भरपूर त्यांनी तिथे कौतुक केलं, त्यांचं विकासावर केलं. शेतीबद्दल काय बोलले नाही.
शेती प्रकल्पाच्या एकाचं उद्घाटन केलं, पण काही बोलले नाहीत. शेतकऱ्यांबद्दल काय बोलले नाहीत, त्यांच्या आत्महत्याबद्दल काय बोलले नाहीत, आणि फक्त डायलॉगबाजी करून हिंदी पिक्चरच्या हिरोला विषय माहीत नसताना जे डायलॉग देतात ते बोलून दाखवते. तसे यांनी सांगितलं हे बोला, बोलले आणि परत आले. संजय राऊतचे एक वाक्य आहे, दिल्ली दरवाजापर्यंत नक्कीच धडक, हुकुमशाही प्रवृत्तीस. आता धडक मारायला निघाले आहेत. मगाशी बोललो, डोकं येईल का परत माहित नाही. दमदार पाऊल विजयाचे. एक जिंकली ती पण अपक्ष उमेदवार यांचा नाही. ते जे डेलकर आहेत ते पहिल्यांदा यापूर्वी 7 वेळा ते स्वतः मोहनभाई डेलकर निवडून आले होते. आता ते गेल्यानंतर त्यांच्या पत्नी निवडून आल्या. 7 वेळा निवडून आल्या. त्यांची इमेज होती. या शिवसेनेचं काही नाही आहे, शाखा प्रमुख पण तिथे नाही, आज जिंकल्यावर सगळ्यात पुढे. संजय राऊत तुमचा खासदार म्हणताना तुम्ही टिकवा, नाही तर काही कालांतराने बीजेपीत असतील ते, मग बोंबलत जाऊ नका. राज्यात हे मलिक आहेत ना, मलिक, त्यांना सोडून दिलाय राष्ट्रवादीने. त्यांच्या चोराच्या उलट्या बोंबा आहेत. त्यांचा जावयाकडे काय काय मिळालं ते तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. जावयाचं बॅकग्राऊंडही माहिती आहे. तरी नवाब मलिक बोलतायत. बरं, त्यांचे मंत्री किती, या आघाडीचे किती मंत्री आणि आता वेटिंगवर आहेत, लाईनीत अटक होत जाणार, जेलमध्ये जाणार. याची चिंता करा म्हणा. उगा डायलॉग बाजी करू नका, करू नका. आणि म्हणून फटाके वाजवायची भाषा संजय राऊत यांनी करू नये. आणि मुख्यमंत्र्यांनी कोरोनावर जर मोदी साहेबांनी वॅक्सिन काढलं नसतं तर कोरोनाची महाराष्ट्रात मृत्यूची संख्या काय झाली असती याचा आधी विचार करा आणि मग मोदी साहेबांवर बोला. आणि म्हणून आता जी टीका होते आहे हे आकसाने होते आहे. एक तर मोदींमुळे यांचे 56 निवडून आले, 18 निवडून आले, पुढच्या वेळी लोकसभेला 8 येणार नाही आणि 25 विधानसभेला येणार नाही, यांची अवस्था आहे. आणि म्हणून तोपर्यंत हात धुवून घ्यायचं हे 3 पक्षांनी मोहीम चालवली आहे. आणि त्या मोहिमेमध्ये आता अटकले जात आहेत. त्यांच्यावर रेड पडल्यानंतर पत्रकार त्यांची बाजू घेत आहेत. हे काय देवळात गेले नव्हते, देवळातले पैसे मोजत नव्हते. एखाद्या ऑफिसमध्ये रेड पडते, हजारो कोटी रुपये सापडतात. हे कुठून आणले, कसे मिळवले, हे प्रश्न यायला पाहिजे, पण विचारत नाही. उलट चौफेर फटकेबाजी म्हणतात. सुशांतच्या मर्डरमध्ये, दिशा सालेंच्या मर्डरमध्ये अजून काही निष्पन्न झालं नाही. किती हत्या, किती भ्रष्टाचार. ब्राऊन शुगर तर ओपन आहे. अरे तुमची सत्ता येते का, येतो कसा माल, येतो कसा? अधिकाऱ्यांवर टीका करतायत पण आणणारे तुमची माणसं आहेत. सत्ता तुमची असताना माल आतमध्ये येतो कसा? याला सगळ्याला जबाबदार आताचं सरकार आहे.
कोणाचंही लक्ष नाही, लक्ष एकच, हात धुवून घ्या, हात धुवून घ्या. आणि मग अशा बरबटलेल्या सरकारने कोणावरही टीका करू नये. भाजपवर करायचा नैतिक अधिकार नाही, देवेंद्र फडणवीसवर टीका करायचा नैतिकता नाही आहे. आणि म्हणून हे टीका कराल, तुम्हाला जशास तसं उत्तर मिळेल. आणि ही कारवाई उगाच होत नाही. जे पाप केलात ते पाप आता बाहेर येत आहे, ते तुम्हाला भोगावंच लागेल असं मला सांगायचं. आपल्याला काय विचारायचं विचारू शकतो. हिंदी में एक बार बोल दीजिए सर. बाद में पहिला पूछिए ना, बाद में तुम्ही बोलू. एक उल्लेख केला की काही खासदार सुद्धा शिवसेनेमध्ये राहणार नाहीत. भाजपच्या किंवा तुमच्या संपर्कात शिवसेनेचे काही खासदार आहेत का? आणि त्याचा माझं वाक्य ऐकलं ना. आता आलेल्या खासदार जे आहेत त्यांना उद्देशून म्हणा. आज तुम्ही मिरवताय आमचे खासदार, आमचे अपक्ष आले तर कुठे जाऊ शकतात. त्यामुळे आणि शिवसेनेला कोणाला सांभाळता येतच नाही. दादा त्याचा फोन करून शुभेच्छाही दिलेल्या आहेत, त्या आपल्या संपर्कात आहेत असं माहिती मिळते. तू मातोश्री थ्रू आलास काय? मला माझी बोलणं झालं, पॉझिटिव्ह असलं का पहिली बातमी तुला, कधी लवकर पोचते ना तिथे. काय म्हणून पण आपल्या संपर्कात आहेत. अद्याप. अरे अभिनंदन कोणाचं केलं म्हणून काय संपर्कात होतं काय? दादा तुम्ही एक उल्लेख केला की उद्धव ठाकरे असं म्हणाले की 25 वर्ष युतीमध्ये आमची सडली आणि नकवती अंडी उबगली, अशा पद्धतीची उबवली मोडली, सडली म्हणजे नाही, उबवली. 25 वर्ष युतीमध्ये सडली. अरे ते म्हणा आता ना येणाऱ्या निवडणुकीला पहा, उबवली ना आणि सडलं म्हणतो ना. आता स्वबळावर आता लढा, बघूया तुमची पात्रता काय आहे ती. तेव्हा तरी तुम्हाला आमदार आणि सत्ता मिळाली. भाजपमुळे, मोदी साहेबांमुळे पुढे तेही नाही पदरात पडणार, नाही पडणार. नवाब मलिक यांनी 2 दिवसापूर्वी एक ट्विट केलंय, ललित हॉटेलमध्ये जे गुपित घडलंय त्याचं उद्घाटन ते येत्या रविवारी करताय नवाब मलिक. काय काय नवाब मलिक म्हणाले तर ललित हॉटेल आहे त्यामध्ये, कुठे आलं ललित? मुंबईतलं ललित हॉटेल आहे हा. त्यामध्ये गुपित घडलंय, त्याचा उद्घाटन मी रविवारी करणार आहे. नवाब मलिकांनी तर आम्ही का हात तोंड धरलाय का हात धरलाय? हा? आणि नवाब मलिक असेच बोलतात. तुमचं तर काय काय निघेल म्हणा. आता उंबरड्यावर आहे, उंबरड्यावर फक्त पुष्कर आहे का इनसाइड सलियांच्या. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती ज्या वाढल्या होत्या आणि त्या कमी झाल्या, या दोन्ही मुद्द्यांवर पण टीका केली जाते केंद्र सरकारने. एक बघा, ही प्रक्रिया सरकारची आहे. इंटरनॅशनल भाव वाढले का आपल्याकडे पेट्रोल डिझेल होत नाही, आपण आयात करतो का ते वाढवावेच लागतात. कमी झाले का आपण कमी करूनही दाखवले आणि याही शिवाय होतील कमी. त्याचं राजकारण का करता? तुम्हाला एवढं जर वाटतं लोकांची चिंता, करा ना एक 10 रुपये 5 रुपये टॅक्स कमी, कोणता तरी टॅक्स करा कमी.